नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 22 ऑगस्ट 2025। मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे, कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी होणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा सविस्तर घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपली व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील लाईक नक्की करा। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागावरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। मित्रांनो, आज 22 ऑगस्ट 2025 आज या ठिकाणचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये तसेच मुंबईमध्ये संपूर्ण भागांमध्ये पावसाची स्थिती ही पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, कोकणपट्टीच्या भागांमध्ये आपल्याला पावसाची संततधार ही पाहायला मिळते। तसेच पालघर, मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार ही पाहायला मिळणार आहे। परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी काही भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला हा पाहायला मिळतोय। सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या भागांमध्ये कालच्या तुलनेमध्ये आज या ठिकाणी पाऊस हा कमी झालेला पाहायला मिळतोय। नगर, श्रीरामपूर या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। परंतु या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये कालच्या तुलनेत आज पाऊस हा कमी झालेला पाहायला मिळत आहे। तसेच मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील काहीसा पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय। परंतु मध्यम स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, विदर्भात जर पाहायचं झालं तर या ठिकाणी अमरावती, नागपूर, यवतमाळ, वाशिम या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा काहीसा कमी झालेला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, जळगाव, मालेगाव, नंदुरबार या ठिकाणी, धुळे या भागांमध्ये पावसाची संततधार ही कायम असणार आहे। जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये देखील पावसाची संततधार ही कायम राहणार आहे। मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज कोकणपट्टीमध्ये तसेच मुंबई या भागांमध्ये देखील पावसाची संततधार ही कायम आहे। तसेच नाशिक, मालेगाव, नंदुरबार या ठिकाणी सुद्धा पावसाची संततधार ही कायम राहणार आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा जर काही भागांमध्ये देखील हा पाऊस कमी झालेला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।